पक्षिणी जर इथेच असली तर इथून मला नेता येणार नाही, म्हणून मी चिंताग्रस्त होऊन हसत होतो. पण आजचं जे माझं हसणं आहे, हे आजचं हसणं माझं म्हणे आनंदाचं आहे. कारण ज्या अभयारण्यामध्ये, ज्या झाडाच्या पोकळीमध्ये त्या पक्षिणीचा अर्थात गरुडा तुझ्या आईचा मृत्यू लिहिला होता, त्या पोकळीमध्ये तू स्वतः तुझ्या आईला नेऊन ठेवली. माझं काम कमी केलं. जाऊन बघ तुझी आई कधीच गेलेली आहे. तू काय म्हणतो तुला फसवलं म्हणून. तेव्हा गरुडाला कळलं मृत्यूला कोणीही टाळू शकत नाही, मृत्यू कोणीही चुकवू शकत नाही. प्रत्येकाला जाणं आहेच आहे, प्रत्येकाला जाणं आहेच आहे. बरं का. आम्हाला जगायला आवडतंय काय, स्त्री असो पुरुष असो, आस्तिक असो नास्तिक असो, ज्ञानी असो अज्ञानी असो, इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला जगायला आवडतंय. बरोबर आहे ना. आपली धावपळ कशासाठी चालू आहे बरं. आपण जी काही धावपळ करतोय ती कशासाठी करतोय, जगण्यासाठीच ना. आपण जे काही नियोजन करतोय, प्लॅनिंग करतोय, जे काही नियोजन करतोय ते कशासाठी, जगण्यासाठीच ना. इथे बसलेल्यांपैकी मृत्यू कोणाला आवडतो बरं. इथे बसलेल्यांपैकी मृत्यू कोणाला आवडतोय. कोण असा आहे की देवाच्या पुढे उभा राहून हात जोडून देवाला फक्त विनंती करतोय, देवा एकदाचा उचल मला. हे कोणी काय. मृत्यू कोणालाही आवडत नाही. पण मला सांगा, तुमच्या आवडण्यावर मृत्यू अवलंबून आहे का. आपल्या आवडण्यावर मृत्यू अवलंबून आहे. तुम्हाला आवडला ना नाही आवडला तरी तो येणारच आहे, जावंच लागणार आहे. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडेना तयाला मृत्यू काही. कोणीही कितीही कसाही जरी असला काय, कोणीही कितीही कसाही जरी असला तरी त्यालाही जावंच लागणार आहे, जावंच लागणार आहे. बरं का. इथे बसलेल्यांपैकी म्हातारा भाव असं कोणाला वाटतंय, वृद्ध भाव असं कोणाला वाटतंय का काय. तुमचे पाय दुखायला लागले, आता तुमचे डोके दुखायला लागले. मावशी खरं आहे की खोटं आहे. वाटलं होतं का तुम्हाला दुखावे म्हणून, पाय डोके हातपाय दुखावे म्हणून वाटलं होतं याच्या आधी कधी. म्हातारा भावसं कोणाला वाटत नाही, वृद्ध भावसं कोणाला वाटत नाही. पण ती अवस्था सहज माणसाला प्राप्त होत असते, सहज प्राप्त होत असते. त्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाही. त्या अवस्थेकडे माणसाची वाटचाल सहज होत असते. तसं दिवसेंदिवस आम्ही मृत्यूच्या जवळ जात आहोत. बरं का माऊली. आम्ही दिवसेंदिवस मृत्यूच्या जवळ जात आहोत. आम्ही विसरतोय, हे आमचं दुर्दैव आहे काय. आम्ही आमचं आयुष्य वर्षाने मोजतोय, म्हणून तर वाढदिवस साजरे करतोय ना काय. तुम्ही वाढदिवस दर महिन्याला साजरा करता का हो. वाढदिवस दर महिन्याला साजरा करता. मग 1 वर्ष झाला का वाढदिवस. बरोबर आहे की नाही. 1 वर्ष झालं का वाढदिवस. मला सांगा, मला 45 वर्ष जर आता पूर्ण होत आहेत आणि 45वा वाढदिवस जर मी साजरा केला तर माझ्या आयुष्यातली 45 वर्ष वाढली का घटली. वाढली घटली. मग वाढदिवस का घट दिवस. घट दिवस. आम्ही मोजतोय वर्षाने आमचं आयुष्य, आम्ही वर्षाने आयुष्य मोजतोय. जेवढी वर्ष झाली तेवढी वर्ष झाली. खरं आयुष्य मोजणारा मापारी आमच्या बाजूला बसलेले, त्याला म्हणतात काळ. तुकोबा काय म्हणतात माहितीये का. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कार्य व्यवहारी संसाराच्या. तो आयुष्य मोजत असताना आम्हाला वर्षाने नाही, महिन्याने नाही, आठवड्याने नाही, दिवसाने नाही,
तासाने नाही, क्षणाने आयुष्य मोजत असतो. आणि म्हणून आमचं आयुष्य जर क्षणाचं महत्वाचं आहे, तर मग तुकोबा म्हणताय क्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आम्ही किती सावधान पाहिजे? क्षणाला सावधान पाहिजे, क्षणाला सावधान पाहिजे. आम्ही प्रत्येक क्षणाचा आम्ही विचार केला पाहिजे. माझ्याकडून पाप कर्म घडतात की पुण्य कर्म घडतात, मी चांगलं करतोय की वाईट करतोय, मी हिताचं करतोय की अनहिताचं कार्य करतोय, हे प्रत्येक क्षणाला विचार आम्ही केला पाहिजे मौली. बरं का? कारण कर्माचा निवाडा करत असताना वर्षाचा विचार केला जात नाही. कुठल्या क्षणाला तुम्ही कुठली कर्म केलेली आहेत ना, त्याचा विचार केला जातो. आणि म्हणून आम्हाला मरणोत्तरचा प्रवास आमचा सुरक्षित आणि चांगला व्हावा असं वाटत असेल तर जिवंतपणे आम्ही चांगल्या प्रकारे वागलो पाहिजे, चांगल्या प्रकारे राहिलो पाहिजे, चांगल्या प्रकारे कर्म आम्ही केली पाहिजे. जिवंतपणे आम्हाला चांगल्या प्रकारे वागता आलं पाहिजे, जगता आलं पाहिजे. बरं का? चांगल्या प्रकारे कर्म करता आली पाहिजे. कारण आमची कर्म म्हणजेच भक्ती आहे, आमची कर्म म्हणजेच परमार्थ आहे. आमचं जगणं वागणं म्हणजेच देव कार्य आहे, आमचं जगणं वागणं म्हणजेच देश कार्य आहे, धर्म कार्य आहे जगणं वागणं म्हणजे. आणि आमचं सगळं काही जे आहे ना, आताचं वर्तमान काल, भूतकाल, भविष्यकाल सगळं जे आहे ते आमच्या जगण्या वागण्यावर अवलंबून आहे. आता तुम्ही काय करताय त्याच्यावर तुमचं सगळं पुढचं सगळं अवलंबून आहे. वर्तमान काळात जर आम्ही निष्क्रिय होऊन बसलो, काहीच नाही केलं, भविष्यकाल आमचा कसा असेल? भविष्यकाल कसा असेल आमचा? काय आता मला सांगा, मे महिना सुरू झालेला आहे आणि जवळजवळ आजची 11 तारीख आहे, म्हणजे मे महिन्याचे 11 दिवस गेलेले आहेत. आपल्याला माहितीये पाऊस कधी सुरू होतो? जून महिन्यामध्ये होतो. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. मागच्या वर्षी मे महिन्यातच सुरू झाला. त्यामुळे काय झालं माहितीये का, बऱ्याचशा बायांना वाटला होता का पापड करू, मिरगुट्या करू, कोंडोऱ्या करू, सगळं करूच झाला ना. करू ज्यांनी ठरवलं ते करूच झालं. बरं का? त्यांना वाटलं आहेत अजून भरपूर दिवस. बरं का? आणि मे पासूनच जवळजवळ पावसाने सुरुवात केली मागच्या वर्षी. आणि जवळजवळ बऱ्याचशा महिलांचं काम, बऱ्याचशा शेतकऱ्यांचं काम राहून गेलं. आता तुमची धावपळ काय चालू आहे बरं? प्रत्येक महिलेची काय धावपळ चालू आहे? बऱ्याचशा महिलांचं पापड झाले असतील, मिरगुटी झाले असतील, कोंडऱ्या, खारोड्या, तुड्डया, अजून काय राहिलं का? बरंच ते सगळं जे काही आपण साठवतोय की नाही, मसाले वगैरे, ते सगळं झालं असेल बरंच. बरं का? कारण आम्हाला माहितीये आम्ही आता जर तर केलं तर ते पावसाळाभर आम्हाला पुरणार आहे. वर्तमान काळात जर ते आम्ही केलं तर भविष्यात पावसाळ्यात ते आम्हाला खायला मिळणार आहे. तसं आम्ही आता जी कर्म करतोय ना, भविष्यात तीच आम्हाला उपयोगी येतात. पेरले ते उगवते, पेरले ते उगवते. तुम्ही आंबा लावल्यानंतर जर त्या आंब्याला जर पणसाची अपेक्षा कराल तर कसं चालेल बरं? घराच्या शेजारी जर तुमच्या पेरूचं झाड आहे, आता पेरूच्या झाडाला ह्या वेळेला पेरू येत नाही, पण आंब्याच्या झाडाला आंबे येतात. तुम्ही आंब्याची अपेक्षा करून चालेल का पेरूला? तसं आम्ही जी आता कर्म करतोय ना, जसं वागतोय तसं जगतोय ना, तसं आम्हाला आता तर प्राप्ती मिळतेच मिळते, पण पुढेही समजतंय ना. एखाद्याला खरड्यात पडावा म्हणून जर आम्ही आता खरडा खोदला, सुरुवात केली, तो पडायचा तेव्हा पडेल, पण सुरुवातीला उतरावा आम्हाला लागतंय ना. ज्या वेळेला आम्ही एखाद्या महिलेविषयी किंवा पुरुषाविषयी वाईट चिंतन करतोय ना, त्यावेळेला त्या काळामध्ये आम्हाला पाप जोडलं जातंय ना. पाप जोडलं जातंय की नाही? साधं उदाहरण आहे बघा. दोन मित्र होते गावातलेच, आपण राया गावातलेच पकडू. चला, एक भाजीपाला म्हणजे पालेभाजीचा धंदा करायचा तो.
कोथिंबीरची जुडी, मेथीची जुडी, शापूची जुडी, त्याच्यानंतर अजून काय पालकची जुडी, अशा त्या जुड्या बांधायचा पालेभाज्याच्या आणि विकायला घेऊन जायचा खडवलीच्या बाजारला. आणि दुसरा त्याचाच मित्र होता, त्याचा मडक्याचा व्यवसाय होता, मडकी. आता ह्या वेळेला मला तरी वाटतंय 80% घरांमध्ये मडकी असते, 80%. बरोबर की ना? 20% बाजूला ठेवू आपण. त्याचाही व्यवसाय व्यवस्थित होता मडक्याचा. त्याला असे मोठा चाप भरून आणि घेऊन जायचा तो मडक्यांचं. आणि तो दुसरा जो होता पालेभाजीवाला, तोही त्या चापामध्ये एका चापामध्ये पालेभाज्या घेऊन जायचा. दोघांनी विचार केला की आपल्याला रायापासून खडवली पर्यंत पायी जावं लागतंय. मग त्यांनी विचार करून दोघा मिळून एक गाढव घेतलं. ऐकताय का? दोघां मिळून एक गाढव घेतलं त्यांनी. आणि मग काय झालं, एका बाजूला गाढवाच्या पालकच्या जुड्या ठेवायच्या, त्या पालेभाजीच्या जुड्या, आणि तेवढ्याच वजनाची मडकी दुसऱ्या बाजूला ठेवायची. आलं का लक्षात? आणि मग ते ओझं घेऊन दोघे पण जायचे. ते गाढवाच्या पाठीवर ओझं ठेवून निघून जायचे. नेहमी कसं व्हायचं माहितीये का, मडक्याचा धंदा ज्याचा होता तो मडक्यांच्या बाजूला उभा असायचा, आणि पालेभाजीचा धंदा ज्याचा होता तो पालेभाजीच्या बाजूला उभा असायचा. दोन्ही बाजूला दोघे चालायचं, मधून ते गाढव चालायचं. एक दिवशी नकळत काय झालं माहितीये का, मडक्यावाला जो होता तो पालेभाजी ज्या होते ज्या बाजूला त्या बाजूला आला, आणि पालेभाजीवाला मडक्याच्या बाजूला आला, आणि मधून गाढव चालतोय. गाढव खूप हुशार होत ते, बरं का. गाढव आता खूप हुशार आहे. कलियुग आहे ना, माणसापेक्षा हुशार आहे. आता मी 7-8 दिवसापूर्वी बघितलेली परिस्थिती, मी पळसोळीवरून येत होतो उशीरकडे, बरं का. सध्या हळदीची वगैरे सीझन चालू आहे, त्यामुळे कुणीतरी त्या बाटल्या बिटल्या काहीतरी आणल्या असतील. 1-2 बाटली रस्त्यामध्ये पडली होती. आता कसली ते पण सांगू का? नको ना. ते गाढव आहे ना, त्याच्या बाजूला फिरत होतं. ते त्याचं गवत शोधत होतं, त्याचा चारा शोधत होतं, पण त्या बाटलीला स्पर्श पण केला नाही त्याने. जाता जाता फक्त विचार आला, इथे जर माणूस असता तर असो. म्हणजे गाढवाला कळतंय. आणि तसं तो मागे पाहायला लागला. जेव्हा त्याला कळलं की मडक्यावाला ह्या बाजूला आहे पालेभाजीच्या बाजूला, आणि पालेभाजीवाला मडक्याच्या बाजूला आहे, तसं त्याने हळूच मागे वळून बघितलं, आणि तोंड त्याची जी मुशी होती त्याचं जे तोंड होतं ते मागं वळवलं, आणि नेमकं त्याच्या तोंडाला पालेभाज्याची जुडी लागली. जशी त्याने खायला सुरुवात केली ना, तशी मडक्यावाला पाहतोय आणि विचार करतोय, खाऊ दे ना, खाईल तर त्याचा खायला आपला काय जाणार आहे. जरा व्यवस्थित ऐका हा, आपला विषय काय आहे. काय बोलतो तो पालेभाजी आपला मडक्यावाला, खाऊ दे ना, भाजीच्या जुड्या खायला घेतल्यात ना, नुकसान कोणाचं होत आहे, त्याच होऊ दे ना, त्यात केवढा विशेष आहे. एक जुडी खाल्ली, दुसरी जुडी खाल्ली, तिसरी जुडी खाल्ली, असं करता करता ज्या वेळेला पालेभाजीच्या बाजूचा वजन कमी झाला, तसा मडक्यांचा वजन जास्त झाल्यामुळे मडक्याच्या बाजूला सगळा तो गोंधळ पडला. आणि पडल्याबरोबर पालेभाज्या तरी काही जुड्या वाचल्या, तरी मडकं एकही वाचलं नाही. आणि मग त्याने डोक्याला हात लावला. पहिली जुडी जेव्हा खाल्ली तेव्हा जर गाढवाला थांबवलं असतं तर मडकी पण वाचली असती आणि जुड्या पण वाचल्या असत्या. मला सांगा, अधिक नुकसान कोणाचं झालं? का झालं? कोणी केलं? गाढवाने केलं का? नुकसान गाढवाने केलं का? नाही. नुकसान त्या पालेभाज्यावाल्याने केलं का? नाही. मडकी सगळी फुटली गेली. नुकसान कोणी केलं? आता अजून स्पष्ट सांगू का तुम्हाला? मला सांगा, लंका जाळली कोणी बरं?
लंका कोणाची? रावणाची. जाळली कोणी? हनुमंताने जाळली हा आपला भ्रम आहे. हनुमंताने जाळली नाही, मारुतीरायांनी जाळली नाही. बरं का? जरा व्यवस्थित आहे का? अर्धवट ऐकाल तर मग गोंधळ करा. मारुतीराया गेले लंकेमध्ये सीतामाईचा शोध लावायला, बरोबर आहे ना? तिथे गेल्यानंतर ज्या वेळेला रावणाच्या त्या दरबारात गेले त्यावेळेला रावण सिंहासनावर असा उंच बसला होता आणि उंच बसून मारुतीरायांना बोलतोय तो. बरं का? स्वतःला मोठा उंच समजत होता तो. मग त्याच्यापेक्षा जास्त उंचीचं आसन तयार करण्यासाठी मारुतीरायांनी आपली शेप लांब करून मोठी करून तिचं आसन तयार करून आणि रावणापेक्षा उंच जाऊन बसला. समजतंय ना? चांगलं केलं का वाईट? चांगलं केलं ना. कारण इथे सुद्धा प्रत्येक बसलेल्या माणसाला काय वाटतं, मी समोरच्या पेक्षा कुठं पाहिजे, खाली का उंच? कुठल्या पण क्षेत्रात असू द्या ना बाबा, कुठल्या पण क्षेत्रात असू द्या, कुठल्या पण कोणत्याही क्षेत्रात असला तरी प्रत्येक माणसाला काय वाटतं माहितीये का, मी त्याच्यापेक्षा 2 पाऊल जरा 2 शिड्या जरा उंचच पाहिजे. काय? आणि मग काय केलं, रावणाने त्याच्या माणसाला सांगितलं की याच्या शेपटीला चिंध्या गुंडाळा. काय असतील कपडं पपडं चिंध्या बिंद्या काय त्या टायमाला ज्या असेल त्या. आता आपण काय बघणार, आपल्या दृष्टीने तेच पाहणार. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, मारुतीरायांच्या शेपटीला चिंध्या गुंडाळल्या कोणी? रावणाच्या माणसांनी, रावणाच्या त्या फिल्डिंगनी. त्याचे कार्यकर्ते बोलायचं का आपण? रावणाचे नाही का, जे कोणी असतील ते त्यांनी चिंध्या गुंडाळल्या. बरोबर आहे? त्याच्यानंतर त्याच्यावर काही ओतायचं ते पेट्रोल डिझेल रॉकेल काय असेल ते लिक्विड काय असेल ते कोणी ओतलं? त्यांनीच ओतलं बाबा. बरोबर आहे की नाही? आग लावली कोणी? त्यांनीच लावली. मग आता मला सांगा, मारुती रायांची शेपटी जर पेटते तर त्यांनी विझवण्यासाठी उड्या पण मारून आहेत का? उड्या पण मारून आहेत. मग आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, लंका पेटवली कोणी? रावणानेच ना. रावणानेच ना. ऐका, तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये चांगलं किंवा वाईट आपण फक्त दुसऱ्याला दोष देतो, पण खरे कारणीभूत कोण असते माहितीये? तुमच्या जीवनाचं जर तुम्हाला सार्थक करायचं असेल तर ते तुम्हीच करू शकता. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. एवढंच नाही तर माऊली म्हणतात, आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी. आणि आम्ही जीवनाची आमच्या आयुष्याची राखरांगोळी जर करायची असेल तर त्याला कारणीभूत सुद्धा आम्हीच आहोत. हित सुद्धा आम्हीच करतोय आणि अनहित सुद्धा आम्हीच करतोय. फक्त दोष दुसऱ्याला देतोय, हे दुर्भाग्य आहे. आणि हे सगळं कशावर अवलंबून आहे? आमच्या कर्मावर अवलंबून आहे, आमच्या कर्म आचरणावर अवलंबून आहे. आम्ही कसं जगतोय वागतोय ना याच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला किती ज्ञान आहे यापेक्षा तुम्ही कसे जगताय वागताय याला खूप महत्व आहे. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोथ्या काढून वाचत असाल, पण कर्म जर श्रेष्ठ नसतील तर मनात घाण असेल, अंतःकरणात पाप असेल तर कितीही पोथ्या काढून वाचा, काही मिळणार नाही. सतत देवाचं नामस्मरण करत असाल पण मनात जर पाप असेल आणि अंतःकरणात जर घाण असेल ना, कितीही प्रयत्न करा, कितीही पोथ्या वाचा, कितीही नामस्मरण करा, काहीही प्राप्ती मिळणार नाही. मला सांगा, माणसाने आतून स्वच्छ असावं का वरून? समजतंय ना? तुम्ही लई लांब बसल्यात ना, पण आता नाईला संपत आलाय, काय करणार? प्रवचन हे संवाद असतो, तुमचा माझा संवाद. प्रवचन म्हणजे कळलं पाहिजे तुम्हालाही आणि मलाही, तुमच्या बरोबर मलाही श्रवण झालं पाहिजे. माणसाने आतून स्वच्छ असावं का बाहेरून? आम्ही प्रयत्न कशासाठी करतोय? आतून स्वच्छ होण्यासाठी करतोय का बाहेरून स्वच्छ होण्यासाठी करतोय? मला सांगा, आमचे डोळे सुंदर दिसावेत म्हणून आम्ही डोळ्याला काय लावतो? आमच्या टायमाला काजल लावायचो, तुमच्या टायमाला काय लावतात बरं आता? काय आई, बरोबर आहे का नाही? पहिले आमच्या आईच्या टायमाला म्हणजे एक काजलाची डबी, एक मीना काकीचा पावडर, ना एक सुनूची डबी. नाही, सुनूचीच ना, ती गोल असायची ती. हा त्यांचा मेकअपचा सामान. ताई, आता तुमचा सामान सांगा बरं, मेकअपचा. बरं असू द्या, चला हरकत नाही. आमचे डोळे सुंदर दिसावात म्हणून आम्ही लायनर का काय असते ते, अजून काय 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 असते ते लावतो आम्ही. बरं का?
डोळे सुंदर दिसावात म्हणून वरच्या आम्ही त्या भुवया सुद्धा कोरतोय, व्यवस्थित सगळं काही करतोय. ठीक आहे ना, केलं पाहिजे ना, सुंदर दिसण्यासाठी केलं पाहिजे ते सगळं काही. पण दृष्टी स्वच्छ होण्यासाठी काय आहे? दृष्टी स्वच्छ होण्यासाठी काय आहे? डोळ्याचं सुशोभीकरण कराल तुम्ही, पण त्या डोळ्यातून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भगवंतच दिसला पाहिजे म्हणून काही लावायला आहे का? त्यासाठी आम्ही प्रवचन श्रवण करायचं, त्यासाठी आम्ही गाथा गीता वाचायची आहे. आमचे ओठ सुंदर दिसावेत म्हणून आम्ही लाली लावतोय, लिपस्टिक लावतोय आम्ही, ओठ सुंदर दिसावेत म्हणून. पण त्या ओठातून फक्त देवाचंच स्तवन बाहेर पडावं म्हणून काही आहे का? आमचे कान सुंदर दिसावेत म्हणून आम्ही झुमके, डूल, अजून काय काय अलंकार घालतोय, पण त्या कानातून फक्त भगवंताचंच आम्हाला ऐकायला यावं म्हणून त्यासाठी काही आहे का? नाही ना. खऱ्या अर्थानं आम्ही वरच्या अंगाने सुंदर दिसावं म्हणून अनेक प्रकारची साधनं आहेत, अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम आहेत, अनेक प्रकारची पावडर आहेत, अनेक प्रकारचे काय काय साधनं आहेत. पण आम्ही अंतःकरणपूर्वक मनातून आणि अंतःकरणातून स्वच्छ व्हावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी आम्ही संतच वाचले पाहिजेत. जनाबाई, कान्वपात्रा, बहिणाबाईच वाचल्या पाहिजेत, मुक्ताबाईच वाचल्या पाहिजेत, मुक्ताबाईच वाचल्या पाहिजेत. अंतःकरणाने जर स्वच्छ व्हायचं असेल तर, आम्हाला मनाने जर स्वच्छ व्हायचं असेल, मनाने जर आम्हाला स्वच्छ कार्य करायचं असेल तर त्यासाठी आम्ही संतांनाच वाचलं पाहिजे. गाथा, गीता, ज्ञानेश्वरी, भागवतच वाचला पाहिजे आम्ही. तर आमच्या मनामध्ये परिवर्तन होईल, तर आमच्या अंतःकरणामध्ये परिवर्तन होईल, बरं का. अन्यथा परिवर्तन दिसणार नाही, बरं का. आता मला सांगा, आता हे सोफा सेट वगैरे आहेत नाही का बाबा, बरंच काय काय मोठमोठे पलंग वगैरे, काय पूर्वी असं काही सोफा सेट, पलंग बिलंग असं काही नव्हता. फक्त बसा उठायला असायची 4 गाताना 4 पाव. लाकडाची काय असायची, काय बाज ना, बाज. तुम्ही बोलताय पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही ना. पुढच्या टायमाला प्रवचनाला बसताना कधी पण पुढे बसत जा, बरं का. असो, बाज, त्या बाजाला 4 गाता, बरोबर ना, 2 उभी 2 आडवी, बाबा बरोबर का. आणि 2 पाय असायचे, बरोबर ना. 4 पाय, 4 पाय म्हणजे ऐकताय तुम्ही. तर मग 4 पाय 4 गाता. ती बाज आहे ना, कधीतरी महिनाभरातून 2 महिन्यातून तो घर मालक बाहेर काढायचा, अशा उन्हामध्ये ठेवायचा, बरोबर का. आणि उन्हामध्ये पक्की गरम झाली की मग त्याच्यावर अजून उकळलेलं पाणी ओतायचा. बरोबर असेल तर बरोबर बोला हा बाबा. उकळलेलं पाणी ओतायचा आणि उकळलेल्या पाणी ओतून पण गप्प बसायचा नाही, मोठा असा टिपरा घ्यायचा आणि धर रट्टव ठोकायचं ती बाज. त्याचा राग कशावर असायचा बरं? तो गरम करायचा पूर्ण त्या उन्हामध्ये, तिला उकळलेलं पाणी ओतायचा, वरून त्या टिपऱ्याने रट्टवायचा. त्याला कारण काय, तर त्याचा रक्त शोषण करणारे ढेकून त्या बाजेमध्ये असायचे. राग कशावर असायचा? ढेकणांवर. आता मला सांगा, आमचं वरून रक्त शोषण करणारे ढेकून आम्हाला दिसतात, आमचं वरून रक्त शोषण करणारे डास आम्हाला दिसतात, पण आमच्या मनातून आमचं शोषण जे करतात, आमच्या अंतःकरणातून जे विचार, जे विषय, जे विकार, जी वासना आमचं शोषण करते, ती दिसते का? तिला काही पर्याय आहे का? तिला काही तुम्हाला ठेचायला, तिला काही गप्प करायला मार्ग आहे का? मग तिला जर गप्प करायचे असेल, त्या वासनेला जर निर्वासना करायची असेल, अंतःकरण जर पवित्र करायचं असेल, मन जर पवित्र करायचं असेल, तर त्यासाठी आम्ही प्रवचन श्रवण केलं पाहिजे, आम्ही कीर्तन श्रवण केली पाहिजेत, आम्ही गाथा गीता भागवत वाचलं पाहिजे, वाचलं पाहिजे, बरं का. काय झालं माहितीये का, ज्या वेळेला रावण मंदोदरीकडे आला, मंदोदरी म्हणजे रावणाची बायको, मंद उदरी नाव आहे तिचं, पतिव्रता आहे मंदोदरी, पतिव्रता आहे बरं का. पतिव्रतेमध्ये नाव आहे, बायको कोणाची आहे? रावणाची, पण बाई पतिव्रता आहे. असो, त्यावेळेला मंदोदरीकडे आल्यानंतर मग मंदोदरीने
हात जोडले, नमस्कार केला, लई दिव लावून आलत. म्हणजे आतल्या आत असेल तसा काही विषय काय. सीतामाईला आणली होती ना. मंदोदरी म्हणते का हो, तुमच्याकडे एवढं सामर्थ्य, तुमच्याकडे एवढं बळ, तुमच्याकडे एवढी शक्ती, तुम्ही पाहिजे त्या रूपात जाऊ शकले असते. सीतेला आणायला, सीतामाईला आणायला तुम्ही पाहिजे त्या रूपामध्ये जाऊ शकले असते. एवढं सामर्थ्य तुमच्याकडे. मग तुम्ही रामाच्या रूपात का नाही गेले? तुम्ही साधूच्याच रूपात का गेले? कोण बोलते? मंदोदरी रावणाला बोलते. त्या वेळेला रावण बोलतो, तुला काय वाटतंय, मला काही कळत नाही काय ग? असं सगळ्याच बायांना वाटतंय, तुलाच काय करा काय? प्रत्येक बाईला प्रामाणिकपणे वाटतंय की आमच्या ह्यांना ना काही कळतच नाही, आणि त्यांनाही असंच वाटतंय आमच्या हिला ना काही. पण सांगू का तुम्हाला, दोघांनाही जरी वाटत असेल ना, बाईला जरी वाटत असेल ना आमच्या ह्यांना काही कळतच नाही, आणि त्याला जरी वाटत असेल ना की आमच्या हिला जरी काही कळतच नाही, तरी सुद्धा कळत नसतानाही शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकाला आधार देतात. ही आमच्या हिंदुस्थानची संस्कृती आहे, ही आमच्या भारत देशाची संस्कृती आहे. जा इतर देशांमध्ये नाही जमत ते काम, काय बाबा, ही संस्कृती श्रेष्ठ आहे ना. शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही एकमेकाला आधार देतो, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो. असो, रावण बोलतो, मंदोदरी तुला काय वाटलं, मला कळत नाही का ग? अगं, पहिले मी सुरुवातीला रामाचाच वेश धारण करून जायचा प्रयत्न केला, पण नुसता विचार मनात आणला ना, रामाच्या वेशामध्ये जायचं, रामाच्याच ड्रेसामध्ये जायचं, ज्या वेळेला नुसता विचार मनात आणला ना, त्यावेळेला जगातल्या सगळ्या बाया मला माझ्या आई आणि बहिणच दिसायला लागल्या. म्हणून रामाच्या वेशात न जाता मी साधूच्या वेशात गेलो. काय समजतंय? त्या श्रीराम प्रभूंचा आम्ही आदर्श घ्यायला पाहिजे, त्या सीतामाईंचा आम्ही आदर्श घ्यायला पाहिजे, जर जीवनामध्ये आम्हाला यशस्वी व्हायचा, यशस्वीरित्या वाटचाल करायची आहे. रावणाचा वध झाला, रावण मारला गेला.